ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतली। या ठिकाणी मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। यासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे देखील यावेळी उपस्थित आहेत। भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते देखील यावेळेस उपस्थित असल्याची दृश्य आपण पाहतोय। ते दृश्य मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात। मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि या कामाच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिद्धिविनायक मंदिरात उपस्थित आहेत। गणपती बाप्पा यांचं दर्शन घेतानाची दृश्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी लवकरच सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात होणार आहे आणि या सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न होत आहे। भूमिपूजन सोहळ्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय। यावेळी मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी लवकरच सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात होणार आहे आणि या सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी यावेळी महायुतीचे सर्वच महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील यावेळेस उपस्थित आहेत। थोड्याच वेळात हा भूमिपूजन सोहळा संपन्न होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकास कामांचा आढावा देखील घेतलेला आहे काही वेळाआधी आणि त्याच क्रमात आता सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाला देखील सुरुवात समोर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।